टॉर्च लावून हा दौरा केला जातोय आणि मग प्रस्ताव पाठवला जाणार। केंद्र सरकार सुद्धा आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं फसवणूक करत आहे आणि मुद्दाम त्या ठिकाणी असे आता टॉर्च तुम्ही दिवसा त्या ठिकाणी असं पाहा, असं ताबडतोब दिसतं ना, असं सगळं आपण गाडीतून जाताना सुद्धा किती दिसतं ते पण नाही। टॉर्चने पाहिजे म्हणजे हा अपमान आहे आपला। नाही, उशीर झाला म्हणजे काय झालं, त्याने आधीच पाठवलं पाहिजे होतं। ज्यावेळेस आपण सगळेजण फिरत होतो त्यावेळेस बावनकुळेंनी स्वतः त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे। ते महसूल मंत्री आहेत, त्यांनी खरं म्हणजे तर एक सगळ्या ठिकाणी जाऊन, कारण त्यांच्याकडे कलेक्टर किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सगळी माहिती घेऊन स्वतः फिरलं पाहिजे होतं। ते फक्त नागपूर आणि मुंबई असं झालं त्यांचं। बावनकुळे असंही म्हणतात की उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे विधानसभेतली गेलेली मतं पुन्हा आणण्यासाठीचा दौरा आहे। आमची मतं गेलेलीच नाही आहे, आमची मतं तुम्ही चोरलेली आहे। आमची मते तुम्ही चोरलेली आहे, ते चोरलेले मते त्यामुळे आम्हाला दिसून येतं की आता पुढे काय करायचं आणि ह्या चोरांना कसं पकडायचं, आणि ते चोरांना पकडण्यासाठी हा दौरा हरकत नाही म्हणलं तर। नीलम गोरे म्हणतायत की महिलांच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत। आता लालून चालून 24 वर्ष त्या ठिकाणी मान्य उद्धवजींनी त्यांना मुख्य आमदारकी दिली, गटनेता पण केलं आणि आता तुम्ही असं म्हणतात, बरोबर नाही। आता त्या काय म्हणायचं त्या बाईला?